मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा। 19 एप्रिल रविवार या दिवशी अक्षय तृतीया आहे। तर या दिवशी सर्वांनी पितरांची सेवा करायची। बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई पितरांची सेवा कशी करायची, पितरांचं नैवेद्य वेगळं काढायचं का, देवांचं नैवेद्य वेगळे काढायचं का। तर पितरांचं तर आपल्याला नैवेद्य वेगळं काढायचं, जे देवांची छोटी आपण छोट्या छोट्या पुरणपोळ्या बनवतो फुलक्यांसारखे, तशाच छोट्या छोट्या काढून त्यावर सर्व नैवेद्य काढावं। पुरणपोळी, आंब्याचा रस, डाळ, भात, वडे, भजे, कुरडाई, पापड, त्यामध्ये उडदाचा पापड नक्की ठेवावा, नागलीचा पापड नाही ठेवावा, नागलीचा पापड चालत नाही, तर तुरीची डाळ चालत नाही, मुगाचं वरण चालतं। तर अशा प्रकारे शेवाळ्या, पानाचा विडा सर्व काही ठेवायचं। देवाच्या नैवेद्यामध्ये पानाचा विडा नाही पण ठेवला चालेल, पण पितरांमध्ये पानाचा विडा नक्की अर्पण करावा, कारण की पितृ खूप संतुष्ट होतात पानाचा विडा त्यांना अर्पण केल्याने, त्यांच्या आगारीमध्ये टाकल्याने। जर सासू सासरे दोघंही गेले तर दोघांच्या 2 चाणक्या काढायच्या, आपण छोट्या 2 पोळ्या चाणक्या म्हणतो आपल्या साध्या भाषेत। आणि जर सासू सासरे आहेत, कोणी मुलगा, दीर या जीट कोणी गेले असेल तर त्यांची 1 असेल तर 1 काढायचे, 2 असतील तर 2 काढायचं। सासू सासरे आणि अजून दीर असतील कुवारा तर तिघांचे काढायचे। अशा प्रकारे तुम्ही त्या दिवशी पितरांची सेवा या दिवशी केलेली अक्षय पुण्याची प्राप्ती होते, आणि त्याशिवाय घरात कटकट अशांती राहत नाही, बरकती राहते। मुलांच्या प्रगतीमध्ये, व्यापारमध्ये, लग्नामध्ये, कोणत्याही कार्यात अडथळा येत नाही। या दिवशी पाण्याचा मटका दान केल्याने खूप काही आपल्याला चांगले बदल आपल्या आयुष्यात घडून येतात। पंखा, छत्री, चप्पल असे अक्षय तृतीयाला दान धर्म करावे। गरिबांना, गरजू लोकांना दान धर्म केल्याने आपल्या घरातील म्हणजे सर्व काही दान धर्म केल्याने जे काही अनिष्ट शक्ती असते, या घरात काही दोष असतो पितरांचा, तर पितृदोष हा नाहीसा होतो आणि घरात सुख शांती लाभते। असे काही छोटे छोटे जे उपाय आहेत तर ते तुम्हाला या दिवशी नक्की करायचे। या दिवशी आपल्याला पितरांची सेवा करण्याच्या शुभ वेळ कोणती आहे? दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत सर्वात चांगली वेळ आहे। कोणी नोकरीला असेल या काही कारणास्तव वेळ होईल तर काही हरकत नाही, पण 12 ते 3 वाजेपर्यंत नक्की पितरांची आगारी टाकली जायला पाहिजे। पण 12 ते 1:30 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त अतिशय छान आहे। या दिवशी आपल्याला ओम पितृदेवताभ्यो नमः, पितृअष्टक, पितृस्तोत्र असे आपल्याला जप करायचे मनातल्या मनात, नाहीतर ओम पितृदेवताय नमः, नाहीतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, अशा प्रकारे आपण जप करू शकतात। या दिवशी पत्रावळी किंवा ताटात गहू, तांदूळ, माठ, केळी, पाणी, हळद, कुंकू, सुपारी, नाणे, फुले, आंबा, खरबूज, घरच्या घरी असे साध्या पद्धतीने या वस्तू तुम्हाला लागतील। नैवेद्यामध्ये पुरणपोळी आणि आंब्याचा रस नक्की बनवावा। त्याशिवाय तुम्हाला पितरांच्या फोटोजवळ नैवेद्य दोघी ठिकाणी मी तुम्हाला आताच सांगितलं, 2 पाण्याचे ग्लास, सासू सासरे, या सासू असेल तर सासूचा, सासरे असतील तर सासऱ्यांचा, अशा प्रकारे करायचा। नैवेद्य आपल्याला पितरांच्या फोटोसमोर ठेवायचा आहे, धूप दीप दाखवायचं, मनापासून त्यांना प्रार्थना करायची, झालेल्या चुकांची क्षमा माफी मागायची आणि प्रगती हो, घरात धनधान्याची बरकती राहो असं सांगावं। म्हणजे याच्याने आपल्यावर पितृ प्रसन्न होतात। आगारी म्हणजेच पितरांना अन्न देणे। हवन पात्रमध्ये तूप आणि अन्न कुचकरून टाकल्याने पितृ आपल्यावर प्रसन्न होतात। नंतर म्हणजे पितृंच्या आगारी नंतर, नैवेद्य नंतर आपल्याला कावळ्याला घास ठेवायला विसरू नका, तर कावळ्यांचा सुद्धा घास ठेवा। कावळा हा पितृंचा दूत आहे, म्हणून कावळ्याला नक्की घास अर्पण करा वरती जाऊन। या तुम्हाला खाली कुठं ठेवायचं असेल तर नक्की त्यांचा घास नक्की काढा। जर एखाद्याला अडचण आली, महिलेला मासिक पाळी आली, काही अडचण आली, तर दुसऱ्यांकडून घरात कोणी असेल तर ही पितरांची सेवा नक्की करून घ्या, कारण पितरांची सेवा ही अक्षय तृतीयाची वर्षातून एकच वेळा येते। या दिवशी केलेले कार्य हे अक्षय फळ देऊन जाते, म्हणून या दिवशी आपल्याला सर्व कार्य अक्षय पुण्याची प्राप्ती होईल, कधीही हे पुण्य संपणार नाही, म्हणून आपल्याला हे कार्य करायचं आहे। माझ्या मुलगाचा आज 16 एप्रिल तारखेप्रमाणे आणि हनुमान जयंतीला त्याचा बड्डे होता, तर 16 एप्रिल त्याचा बड्डे होता गुरुवारी, तर तो आता घरी केला त्याने आमच्याजवळ। आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे 17 तारखेला तो उज्जैनसाठी महाकालेश्वर, मी तुम्हाला सांगितलं होतं की काशीपेक्षा काशीचं
एक पट तर महाकालेश्वर शिप्रा नदीचे दर्शन, शिप्रा नदीमध्ये स्नान करणे 10 पटीने पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि तेथे आंघोळ केल्यानंतर म्हणजे आपल्याला म्हणजे गरिबांना या कोणाला दान धर्म करायचं खूप काही महत्त्व आहे. तर तो घोरमध्येच म्हणजेच ब्रह्ममुहूर्ताची जी आरती आहे अक्षय तृतीयाची म्हणजे शनिवारच्या रात्री 18 तारखेला 12 वाजता लाईनमध्ये लागेल उज्जैनला महाकालला. तर 4 वाजता ब्रह्ममुहूर्तामध्ये आणि म्हणजे त्यांना ब्रह्ममुहूर्तामध्ये जी भस्म असते तर ती एकदम ताज्या म्हणजे जे कोणी मृत शरीर एकदम नवीन भस्म चिता भस्म महादेवाला लागते. तर 18 तारखेला शनिवारी 4 वाजता ब्रह्ममुहूर्ताची जी आरती होईल तर ती अक्षय पुण्यफळाची प्राप्ती करून घेणारी आहे. म्हणून माझा मुलगा अक्षय तृतीयेला उज्जैनला महाकालला भस्म आरतीला पाठवलं आहे आम्ही त्याला की दर्शन घेऊन येईन, अक्षय पुण्याची प्राप्ती कर. महाकालेश्वराच्या आशीर्वादाने धन धान्य यश कीर्ती प्राप्ती सर्व काही गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. आणि तसेच पितरांच्या सेवाने सुद्धा आपल्याला धन यश कीर्ती ऐश्वर्य जे आपण सांगू ते आपल्याला मिळेल. तर असे काही छोटे छोटे प्रश्न होते तुमचे, तर मी यांचे तुम्हाला उत्तर दिलेले आहे. तर बऱ्याच काही जणांनी आज तुमचे प्रश्न आलेले होते. तर अशा प्रकारे तुम्ही पितरांची सेवा 19 एप्रिलला नक्की करा. याच्याने पितरांची सेवा केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी शांती प्राप्त होईल, घरात भरभराटी प्राप्त होईल. तर नक्की सर्वांनी या पितरांच्या सेवा नक्की करा. तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत विष्णू सहस्रनाम स्कंद महापुराणातील. तर ह्या काही होत्या छोट्या छोट्या गोष्टी तर त्या मी तुम्हाला सांगितल्या प्रश्नांच्या. तर पितरांचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असतो. तर तुम्हाला समजमध्ये आलं असेल की मी काय सांगत आहे हे सर्व काही. तर अशीच्या अशीच पूजा नक्की करावी आणि एका पोळीवर सर्व पदार्थ काढून ते व्यवस्थित प्लेटमध्ये ठेवावे, श्रद्धा मनाने ठेवावे. प्लेट जेवण देणार पितरांच्या फोटोंजवळ तर एक ग्लास पाण्याचा बी नक्की ठेवा. संध्याकाळी पितरांच्या नावांचा आपल्या मटक्याजवळ दिवा लावा. बाहेर जर कुठं जलाशयाजवळ जायला वेळ नाही या कुठं दूर असेल तर त्या दिवशी रविवार आहे, रविवारी पितरांचे जे आहे तर पितृ हे पिंपळाच्या झाडाखाली निवास करतात. पण रविवार असल्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली जाता येत नाही. तर पिंपळाच्या झाडाचं स्मरण करून विष्णू भगवानचं स्मरण करून पितरांचे स्मरण करून घरातल्या सर्वांचे आणि तो दीप तुम्हाला मटक्याजवळ लावायचा आहे. तर तिथे तुम्हाला 3 वेळा स्वदा 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 असं बोलायचं आहे म्हणजे तो आपला दीप पितरांपर्यंत नक्की पोहोचेल. असे 3 वेळा स्वदा स्वदा बोलल्याने आपल्या घरातील सर्व काही काळ आहे तर तो दूर जातो आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, दीर्घायुष्याची प्राप्ती होते. असे छोटे छोटे उपाय हे नक्की करावे. सकाळी लवकर उठावे. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या दरवाजाला हळदीचं लेपन करावे. पितरांना सुद्धा बोलवतात. अष्टगंध कुंकू सवाशी नसेल तर हळद कुंकू तांदूळ लावून आणि जर कोणी पित्तर म्हणजे सासरे वगैरे कोणी गेले असेल तर त्यांना सफेद चंदन तांदूळ लावून आजूबाजू फूल आणि दरवाजाला आंब्याचं तोरण वगैरे लावून अशा प्रकारे पितरांची सेवा करणे खूप चांगले आहे. दुसऱ्या काही सेवा नाही झाल्या पण ही पितरांची सेवा अक्षय पुण्य प्राप्ती करून जाणारी आहे. सर्वात मोठी सेवा हीच आहे. दुसऱ्या कोणत्याही सेवा झाल्या नाही तरी पण चालेल. आणि देवघरात देवपूजा झाल्यानंतर देवांना बी नैवेद्य द्याना. बरेच काही जण म्हणतात की प्रश्न पडलाय ताई देवांचं पण ताट काढायचं का, मग पितरांचंच काढायचं का. छोट्या छोट्या पोळ्या बनवायच्या आपल्या फुलक्यांसारख्याने. त्याच्यावर पहिली पोळी गाईची, दुसरी पोळी कुत्र्याची, तिसरी पोळी आपल्या तुम्हाला जे बनवायचे पितरांची किती जण आहेत तर ते तितक्या जणांची बनवायची. कावळ्याची त्याच्यामध्ये पोळी बनवायची. अशा 5-6 पोळ्या तर आम्ही छोट्या छोट्या 6-7 पोळ्या बनवाव्या लागतात की ज्याला येतील त्याच्या नावाने अशा 6-7 छोट्या छोट्या करून घ्यायच्या. एक पोळी देवघराची पण करून घ्यायची. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्वांवर नैवेद्य काढायचे आहे आणि भोग अर्पण करायचे आणि मनातल्या इच्छा सर्वांना सांगायच्या आहे. फक्त श्रद्धा आणि विश्वास पाहिजे. आपल्या मनातील गर्व अहंकार मीपणा नाहीसा करून अक्षय तृतीयाच्या पूजेची पितरांची पूजा करावी आणि सांजोरी नक्की करावी. सांजोरी खूप आवडते. थोडासा वाटीभर रवा शेकून घ्यायचा. त्याच्यामध्ये काजू बदाम विलायची खोबरे खसखस छान साखर बारीक टाकून थोडासा मैदा वगैरे करून थोडंसं आणि तुपामध्ये देशी तुपामध्ये थोड्याशा सांजोऱ्या करून घ्यायच्या. 5-6 सांजोऱ्या. त्याच्या सांजोऱ्या जर आपण अक्षय तृतीयाला दिल्या कारण की सांजोऱ्या हे माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना खूप खूप आवडतात. तर याच्याने आपल्या घरात भरभराटी राहते म्हणून सांजोऱ्या करतात. तर सांजोऱ्या नक्की करा ज्यांना वेळ असेल त्यांनी.
तर अशा प्रकारे तुम्ही पितरांची सेवा करावी. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती या पितरांची सेवांची कशी करावी, काय करावी, तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने दिलेली आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही छोटीसा व्हिडिओ आवडला असेल, तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विष्णू सहस्रनामाचं महत्त्व आहे, कारण इंट्रोच 10 मिनिटाचा झाला, तर विष्णू सहस्रनाम आपण स्पेशल घेऊन घेऊ. म्हणजे ज्यांना अक्षय तृतीयाला स्पेशल विष्णू सहस्रनाम ऐकायचं आहे, तर मग त्यांना हे 10 मिनटं त्यांच्याजवळ वेळ आहे नाही आहे, पण विष्णू सहस्रनाम तर ऐकतील. ज्यांना हे प्रश्नांचे खूप काही जरूरत असेल, तर हे प्रश्न ऐकून स्किप करून घेतील. म्हणून आता पुढच्या व्हिडिओमध्ये विष्णू सहस्रनाम ऐकूया. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा. कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री महाकाल, हर हर महादेव, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अवश्य करा.